आता वाजलेत 1 आणि सकाळचे सगळे कामं घरातले झाली. तब्येत माझी थोडीशी बरी नाही, पण आता ननंदबाईने काढलंय की आपल्याला कानवले बनवायचे आहेत. कानवले म्हणजे करंजा. तर इकडं माझ्या सासरे ना करंजा गुळ आणि शेंगदाण्याचं सारण भरून करतात आणि त्याला कानवले म्हणतात. तर तेच करायचं आहे. तर चला आता सुरुवात करूया. आज आम्हाला निघायचं सुद्धा आहे कारण उद्या समोरच्याचं स्कूल आहे. तर आकाळ करते वेळेसच आम्ही पुढच्या वेळेस करू म्हणून ठेवलं होतं, ते आता करणार आहे. काय चाललंय लाडू? आत्या काय बनवते खाऊ? तुला नाही माहित? आणि तू सकाळी का बरं रडत होता सांग? आत्यानं ना पप्पाला पोहे करून दिले. मग ह्याला खा म्हणले, उठला नव्हता. पोहे संपले, लागला पोहे म्हणून रडायला. शिवचिवडा आहे, शेव आहे, भाजी चपाती आहे, नाही खाल्ला. मला पोहेच पाहिजे. मग कपडे धुवून मी परत पोहे करून दिले. तू पोहे खाल्ला नाही? किती रडला पोह्यासाठी. खा म्हणलं की खायचं नाही परत रडायचं आहे ना. मम्मीला त्रास द्यायचा फक्त ना करून. चल खाऊ बनवू. छान असं सुंदर वातावरण आहे गावाकडे. पप्पा गेला आताच. भयंकर प्रचंड असं ऊन. काय पिते ग सोन्या? लिंबू शपथ. करंजा बनवायला तर सुरुवात केली आणि माझ्याकडे काम आहे तळायचं. तळून झाले की परत मी भरून सुद्धा देणार आहे. तर मस्त अशा भरपूर सारण भरून टम्मा अशा करंजा बनवतोय आम्ही. तर आमच्याकडे याला कानवले म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे शेंगदाणे गुळाचं सारण आहे बरं का. काढू का लाल करू चांगल्या? तळलं पाहिजे ना, नाही तर मग परत गार झाले की कच्चं वाटतंय. लगेच दुखायला बी लागली, सुरुवात केली नाही तर. तसं करतात का? भरू लागलं बाय लेकरानं पहिल्यापासून शेवटपर्यंत. अरे अरे नीट भर लेकरा. दिवाळीत पण करू लागायचं आता असंच. नो नो कसं? यस यस. माझं तळायचं काम झालंय. मी लाटू लागले म्हणून तुमचं उरकलं. निघायची तयारी झाली. धार वगैरे काढून घेतलंय. आपल्यासोबत घेऊन जाऊया? नाही नाहीच. आपल्यासोबत काय करायचं? तीच आणून इथं लावणार आहे आपण पुढच्या वेळेस. का आता 6:30 वाजले. धार वगैरे काढून दूध घेतलं कॅनमध्ये. पोरांचे कपडे ते चेंज केले, मी सुद्धा चेंज केलं. छान असं वातावरण. शीता मस्त दूध काढलं, पाणी वगैरे चारा त्यांना ठेवलाय. रोप बघायला गेलाय समत. मी सगळे फणसाचे रोप बी लावलेलं सगळं भिजवलंय. तू अभ्यास करत होता तेव्हा. चला निघायचं आता. लाडूची झोप झाली बघ, चेहरा कसा सुजल्यासारखा झालाय. दादू गेला. गुड गुड गुड. झोका खेळतो जा. हा आंबा आहे, आंबा मोठा झालाय आंबा. पुढच्या वर्षी सावलीत बसायला मिळते आंब्याचं. पळ 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 सायकल आत ठेव जा तेवढी. सगळं आवरून उजेड होता तोपर्यंतच आम्ही निघालो. भांडे वगैरे सगळं स्वच्छ केलं किचन. आणि आता कसं ननंदबाई मग TV बघत बसतात, जेवण वगैरे करतात. आणि आहो इथं मला चिडवत होते, तू गाडीवर बसली पडून गाडी उचलली असं मला इथं चिडवत होते. तेच की मग यू किती घाण शिकले. झालं झालं 10 मिनिटाचं राहिलंय आता. 7 किलोमीटर दूध तापायला ठेवलंय. आता कढायचं आणलेलं भाजीपाला. काय झालं? काय झालंय? हे राग काम केलं दादाला. तर हे जे डाळिंब आहेत ते असे दिसतात. तर ह्या डाळिंबाला मी औषधच मारत नाही. घरी खाण्यासाठी बिन औषधाची एक लाईन ठेवतो. तर तिथलेच हे डाळिंब आहेत. वरून जरी असे दिसले
तर आत खूप प्युअर आहे. डाळिंबाची रोपं भिजवताना ना मला हा हिरवा लसूण भेटलेला, जे की आपण लसूण काढताना जे खाली गड्डे चुकून राहिलेत तर ते छान असे उगवले, तर हे आणले मी लसूण चटणी बनवायला. काय झालं?